विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा फिजिक्स आहे ना, सगळ्यांना त्रास देतो बरं का भावानो, सगळ्यांना. ज्यांनी आता सुरुवात केली ना, ते तर म्हणतात, "बाप रे! कसं करू? केवढं अवघड जातंय." बर काही मुलं अशी आहेत. चला हाच तर आपला पहिला पॉइंट घेऊया आपण, की अगोदर आपण स्वतःला आयडेंटिफाय करूया. अगदी एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट सुद्धा फिजिक्सला घाबरतात. एक तर मी असताना घाबरायचं नाहीये. बरं आयडेंटिफाय करूया. चला मी इथं लिहितोय टाइप ए स्टुडंट. कोण आहे माहितीये का हा टाइप ए स्टुडंट? खूप मोठा वर्ग आहे हा. म्हणजे ह्याचं पर्सेंटेज सगळ्यात जास्त आहे. आणि हा टाइप ए स्टुडंट करतो ओन्ली एम-सी-क्यू. ओके. तुम्हाला माहिती आहे का रे बाळांनो, की म्हणजे ते मला आठवतंय मी मराठी मीडियमचा स्टुडंट आहे बरं का. त्यामुळे एक शब्द सांगतो बांडगुळ. हे तुम्हाला माहिती आहे का? झाडावर दुसरं झाड येतं लक्षात घ्या. ते स्वतः काय करत नाहीये. ते कायम दुसऱ्यावर डिपेंडंट असतं. त्या टाइपचा टाइप ए स्टुडंट आहे बरं का. हे मी कोणाला नाव वगैरे ठेवत नाहीये. जस्ट गमतीने बोललो लक्षात घ्या. म्हणजे हा पूर्णपणे इतरावर अवलंबून आहे. फक्त एम-सी-क्यू अटेम्प्ट करेल आणि राम-नाम जपना त्या टाइपचा स्टुडंट म्हणूया आपण. ठीक आहे. पण त्याला पण पुढे न्यायचंय आपल्याला. मी त्यांना पण सांगणार आहे, की काय तुम्ही केलं पाहिजे ते. बट टाइप बी स्टुडंट कुठला आहे मी तुम्हाला सांगतो, की तो एम-सी-क्यू तर करतोच, पण त्याचबरोबर तो ईझी क्वेशन्स करतो. ईझी क्वेशन्स करतो आणि देवाजवळ प्रार्थना करतो, की मी जे क्वेशन्स केले त्यातले थोडे तरी येऊ देत परीक्षेत. म्हणजे मी ते अटेम्प्ट करेन. हा वर्ग सुद्धा मोठा आहे. पण ह्यांना प्रॉब्लेम काय होतो, की हे करून जातात ठराविक प्रश्न आणि अपेक्षा काय असते, की तेच यावं परीक्षेत. नाही होणार तसं. नाही. देव नेहमी काय करतो, जो कष्ट घेतात प्रामाणिकपणे त्यांचीच साथ देतो. ओके. बरं थांबा. ह्याचं पण सोल्युशन आहे आपल्याजवळ. आता टाइप बी म्हणलं पाहिजे नाही तर मी. आता टाइप सी म्हणूया आपण. आता हा स्टुडंट कोण आहे, की हा आउट ऑफ 70 30, 35 कडे जातोय, की जो वन ऑफ द बेस्ट स्कोर आहे म्हणूया आपण. दी बेस्ट म्हणत नाही मी. खूप चांगला स्कोर आहे. पण त्याला प्रॉब्लेम येतोय सेक्शन सी मध्ये आणि डी मध्ये चला याचं पण सोल्युशन आहे आपल्याकडं आणि त्याच्यानंतर टाइप डी स्टुडंट की जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. तो फक्त मी इतरांच्या पेक्षा जास्त पुढे कसा राहील याचा जास्त विचार करतो. सगळे नाही हं, सगळे नाही. सगळे नाही हं, मी सगळ्यांना एकाच तराजूत तोलणार नाहीये लक्षात घ्या. तेव्हा हा जो स्टुडंट आहे ना, त्यानं काहीच काळजी करू नये. त्याला फक्त 70 पैकी 70चं टार्गेट ठेवूया. जो होईल तो बेस्ट स्कोर असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. बरं आता विद्यार्थ्यांबद्दल सगळं टाइप वाईज ते विद्यार्थी कसे असतात हे तुम्हाला सांगून झालं. आता तुम्ही कुठल्या टाइपचा स्टुडंट आहे हे तुम्ही ठरवा. ओके. बरं मग आता सुरुवात करूया टॉपर्स पासून आणि मग खाली, खाली, खाली येऊया लक्षात घ्या. ओके. आता तुम्ही जर टॉपर असाल ना ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन पहिला आहे त्याच्यात सुद्धा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न नक्की करा बाळांनो, नक्की. मी खूप हुशार मुलं बघितलेत, एक्स्ट्राऑर्डिनरी बघितलेत, पण प्रेझेंटेशन चांगलं नसतं. त्यामुळे तो मार्कात थोडा इकडं-तिकडं फरक होतो. पहिली गोष्ट प्रेझेंटेशन. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, की तुमचा बोर्डसाठी असा कुठला क्रायटेरिया आहे का? म्हणजे तुम्ही आर्किटेक्चरची एक्झाम देणार असाल, नाटा असेल किंवा काही असेल, की जेणेकरून तुम्हाला म्हणजे जे-ई-ईच्या मुलांना तर चांगला स्कोर करायचाच आहे. बरं ठीक आहे. असा काही क्रायटेरिया असेल, तरी त्याचा तणाव तुम्ही घेऊ नका. त्याचा तणाव घेऊ नका. तुमचं चांगलं चाललेलं आहे लक्षात घ्या. बरं आता आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या ॲक्युरसीवर भर द्या. ओके, ॲक्युरसी. आता होतं काय बघा मी तुम्हाला सांगतो, काय केलं पाहिजे. तुम्ही जर एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असाल, तर तुम्ही आता पेपर सॉल्व्ह करा. अगदी रोज 1 पेपर केला तरी चालेल, 2-2, 3-3 पेपर केले तरी चालतील. हां. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या एक्स्ट्राऑर्डिनरी मुलांना पेपर फुल्ली सॉल्व्ह करायला लावतो शेवटी-शेवटी. थकवून टाकतो, की जेणेकरून स्टॅमिना इन्क्रीज होतोय. मग बोर्डचे 3 तास काहीच वाटत नाहीत. सी 3 तास पण काहीच वाटत नाहीत लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवायचा आहे, बसण्याची क्षमता वाढवायची आहे. ऑलरेडी आहे तुमच्याकडं. थोडीशी कायम इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचा असतो लक्षात घ्या. म्हणजे प्रेझेंटेशन, ॲक्युरसी वाढवा. आता मी तुम्हाला सांगतो, आता क्लासमधल्या एका पेपरमधलं सांगतो. खूप चांगला स्टुडंट आहे. 319.65 मधून 319 पॉइंट समजा 45 मायनस करायचा आहे. त्याने आन्सर 319.20 लिहिलं. गडबडीत, गडबडीत. का? थकवा. ओके. अरे 0 येणार ना इथं. पण अशा सिंपल चुका तुम्हाला अलाउड नाहीये. तुमची पाहिजे ॲक्युरसी दी बेस्ट. ओके. चला टॉपरकडे आलो आपण. आता सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन सी आणि डी. मग हा कुणाला हवाय?
की ज्यांचा स्कोर आता कसा तरी 30 पर्यंत पोहोचतोय, कसा तरी नाहीये, प्रचंड कष्ट करून पोहोचलाय बरं का त्याचा स्कोर. मग या मुलांना त्याच्या खूप पुढे जायचं असेल तर सेक्शन सी आणि डी. टार्गेट मी कसं करतोय ते नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे न्यूमेरिकल जमल्याशिवाय काहीही होणार नाही, हे लक्षात घ्या. न्यूमेरिकल्स. सेक्शन सी मध्ये पण 5 न्यूमेरिकल आहेत. लक्षात घ्या. सेक्शन डी मध्ये पण भरपूर न्यूमेरिकल्स आहेत. हेही ध्यानात ठेवा. न्यूमेरिकल शिवाय तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार नाही. मी लास्टला एक केस स्टडी तुम्हाला दाखवले, की माझ्या क्लासमधल्या स्टुडंटला 30च होते. न्यूमेरिकल माझा स्कोर 0 होता. ओके. आता नेक्स्ट स्टेप टेस्टमध्ये आम्ही त्या स्टुडंटकडून न्यूमेरिकल्स करून घेतलेत परत करून. ओके. आणि मला गॅरंटीने माहित आहे 60 प्लस जाणार स्कोर. न्यूमेरिकल्स अटेम्प्टच केले नव्हते किंवा केले होते ते चुकलं होतं ना. म्हणजे तुम्हाला मी सांगतो सेक्शन सी आणि डी टार्गेट आहे न्यूमेरिकल्स. सर नाही हो न्यूमेरिकल जमत. का नाही जमत? मग सीईटीत काय करणार आहे? सीईटी तर न्यूमेरिकलच असतात ना सगळे लक्षात घ्या. बरं न्यूमेरिकलसाठी पहिली गोष्ट मान्य आहे सॉल्व्ह प्रॉब्लेमच केले पाहिजेत. अरे पण तो एक क्वेश्चन नाही करायचा. मी तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल रोटेशनल डायनामिक्स पहिला टॉपिक आहे. पहिलाच सॉल्व्ह प्रॉब्लेम तुम्ही जर बघितला ना, तर त्याच्यात की नाही म्हणजे बघा व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी म्हणजेच मी असं लिहिणार आहे ओमेगा टू इक्वल्स टू ओमेगा वन प्लस अल्फा टी. हे लिनियर साठी आणि ते अँग्युलर साठी. मग इकडे तुम्हाला माहिती आहे ना एस इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. जरा हुशार विद्यार्थी असेल तर त्याला हे लगेच पटकन होतं. यूटी म्हणलं की लगेच म्हणतो हाफ एटी स्क्वेअर पुढचं. मग इथं काय येणार? एसच्या ऐवजी थीटा येणार, यूच्या ऐवजी ओमेगा वन येणार प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. बरं तिसरं जे आहे ते आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस म्हणजे ओमेगा टू स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओमेगा वन स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थीटा. आता मी तुम्हाला सांगू का? त्याचे पहिलं न्यूमेरिकल आहे ना, पुस्तक उघडून बघा. त्यात त्यांनी हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला एकदमच वापरलाय आणि समोर-समोर ठेवलाय. कसं सांगू तुम्हाला? हा फॉर्म्युला बघा. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी जर मी केलं, तर ते अल्फा ठेवलंय. दॅट इक्वल्स टू बघा, ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ट्वाइस थिटा. कळालं का? पुस्तकात हे डायरेक्ट केलंय, मग कळत नाही मुलांना. त्यामुळे मी काय म्हणतोय, कन्सेप्ट आहे. रोटेशनचे न्यूमेरिकल्स आहेत. फॅनचं गणित आहे. पी-वाय-क्यू पण आहे सीईटीला. बोर्डला पण तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तो फॅन थांबलाय. थांबलाय म्हणजे ओमेगा 2 0 येणार, कॅन्सल होणार. पुन्हा मायनसला मायनस साइन कॅन्सल होणार. त्यात दिलेलं व्हॅल्यू ओमेगा 1 दिलेला आहे. त्या व्हॅल्यू पुट करा. थीटा दिलेलं आहे, पुट करा. मग लगेच टीची व्हॅल्यू मिळते. काहीतरी 28 सेकंड आन्सर आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचं आहे. पण त्याची कन्सेप्ट ती इतर न्यूमेरिकलमध्ये वापरता आली पाहिजे, तर तुमचा सेक्शन सी, डी परफेक्ट होईल. तेवढं एकच गणित करायचं आणि तेच परीक्षेत आलं पाहिजे, हे चुकलंय आत्तापर्यंत. म्हणून तुम्हाला सी-ईटीला न्यूमेरिकल सुद्धा जमत नाहीत लक्षात घ्या. का नाही जमणार सांगा बघू इथनं पुढे जमतील ना मी असं सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या. ओके. बरं. काय करणार? सॉल्व्ह प्रॉब्लेम. पुन्हा कन्सेप्ट क्लिअर करून त्या टाइपचे दुसरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही टेक्स्ट बुक मधली एक्सरसाइज आपण मिस करतो नाही. ते आलंच पाहिजे. त्यातलेच प्रश्न बऱ्यापैकी येतात, येतात आणि येतातच लक्षात घ्या. ओके. त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो मी न्यूमेरिकल पहिला टार्गेट करा पुढच्या काही दिवसात. रोज एक टॉपिक घेतलं तरी 15 दिवसात 15 टॉपिक होतील. सेमीकंडक्टरचे न्यूमेरिकल फार अवघड नाहीयेत फिजिक्समध्ये लक्षात घ्या. अवघड नाहीयेत हे समजून घ्या. ओके. टेक्स्ट बुक. आता एवढं केलं तर बास होईल का? नाही ना? सांगतो की तुम्हाला काय आहे ते. सेक्शन सी मध्ये एक प्रश्न आहे 2022 ला आलेला, ते 21 ला आलेला. डिफाइन इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि इम्पेडन्स. सेक्शन डी मध्ये आलेला प्रश्न सांगतो. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. सेक्शन डी मध्ये एक प्रश्न 3 वेळा आलाय. प्रेशर, केटीजी मधलं एक्सप्रेशन. सेक्शन डी मध्ये ट्रान्सफॉर्मर 2-2 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजे पी-वाय-क्यू करा ना. तुमच्याकडे 7 पेपर आहेत. 7 कुठं? मी एक दिलाय की तुम्हाला 8वा फिजिक्स आणि अजून देणार आहे ना तुम्हाला मी. मग तुम्हाला मी असे 10, 12, 13 पेपर जो टोटल अवेलेबल असतील तुमच्याकडे, त्यातला सेक्शन सी आणि डी बघायचा आणि तो जमला पाहिजे. जमलाच पाहिजे. फॉर्म्युला तुम्हाला पटकन आठवलाच पाहिजे लक्षात घ्या. चला, म्हणजे आता हा टाइप पण क्लिअर झाला. ओके. टॉपर्सचं पण सांगून झालं, सेक्शन सी सांगून झालं. आता सगळं मेन जे आहे ते आपल्यासाठी. म्हणजे आपण नॉर्मली विचार करूया 15-20 पर्यंत कसा तरी स्कोर पोहोचतोय. एम-सी-क्यूच्या कृपेनं म्हणूया आपण. पण आता काय नाही हां. एम-सी-क्यू प्रत्येक वेळेस बरोबर येतील असं नाहीये. तुम्हाला प्रत्येक वेळेस कोण ना कोणतरी मदत करेल कॉलेजमध्ये असं नाहीये. किंवा
इतकी बेकार लोकं बघितलेत मी, की इतके बेकार आहेत ऑर्गनायझेशन, की एवढे पैसे थोडे भरा. तुम्हाला परीक्षेत आम्ही एम-सी-क्यू सगळं उत्तर देतो. अरे कशाला? मी बघितलंय. मी तुम्हाला सांगतो, की अगदी एक आमचा क्लोज होता स्टुडंट. त्यावेळेस मी क्लासेस पण घेत नव्हतो. ओके. हुशार होता खूप. मला अजून आठवतंय 12th चा पेपर सुरू व्हायच्या अगोदर त्याच्या मागच्या मुलाचा नंबर आहे. त्याची अख्खी फॅमिली भेटायला आली होती, की माझ्या पोराला दाखवा. तुम्हाला काय पाहिजे ते देऊ. असले पण नमुने पालक बघितलेत मी. काय करा तुझ्या असल्या पोराचं घेऊन सांगा बघू, की दुसऱ्याचं बघून पास करणार. आणि हे आपण पिक्चरमध्ये पण अशी भरपूर उदाहरणं बघितलेत बरं का लक्षात घ्या. मी काय म्हणतोय, ऑलरेडी तुम्ही कमवून ठेवलंय ना भरपूर. त्यातच काहीतरी करू दे ना त्याला. तुम्ही काही विनाकारण पालक नको ते पालक सुद्धा. मी तुम्हाला सांगतो मी न्यूज चॅनलवरती बघितलंय, की काही ठराविक भागात, मी कोणाचं नाव घेत नाही लक्षात कुठल्याचं. पण असं बघितलंय, की शिड्या लावून पालक त्या बिल्डिंगवर चढलेले असतात मुलांना कॉप्या पुरवायला. ओके. आणि स्क्वॉड नावाची भानगड असते. तुम्हाला 10वी ला माहिती असेल. ती स्क्वॉडची गाडी आली, की खिडक्यातून असं चिठ्ठ्यांचा पाऊस पडतो. काय रे करायचं ह्या लोकांचं सांगा बघू? काय आहे या शिक्षणाचं अक्षर सगळं काही सगळं विध्वंस करतायत लोकं. आपल्याला तसं नकोच आहे. बरं, आता प्रामाणिकपणा हवाय. मग आता मला माझा स्कोर फक्त 10-15 पर्यंत आहे. सिरियसली 10च आहे आणि कॉलेजचे 30 मार्क. मी 40 पर्यंतच पोहोचतोय. अशी मुलं जवळ-जवळ 80% आहेत. मान्य करा. आहेत. बरं यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी एकच उपाय जो मी नेहमी सांगत आलेलो आहे, की पहिल्यांदा डेफिनिशन करा रे. 70च्या आसपासच आहेत रे. रोज 5 करा रे. पण करताना अशी करा रे, की जेणेकरून ते कधीही विचारल्यावर तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतर डिस्टिंग्विशचे प्रश्न अरे फक्त 20 पेक्षाही कमी आहेत रे. जेव्हा डेफिनिशन कराल ना, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोनची डेफिनिशन केली, त्याचाच पॉइंट आपल्याला डिस्टिंग्विशमध्ये वापरायचा आहे. बरं. डेफिनिशन डिस्टिंग्विश झाले, की डायग्राम करा रे. डायग्राम सिंपल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम, प्लेन वेव्हफ्रंट, स्फेरिकल वेव्हफ्रंट, परफेक्टली ब्लॅक बॉडी, वॅन डी जनरेटर. कष्ट आहेत रे बाळांनो. नाहीतर तुम्ही इथेच थांबणार आहे लक्षात घ्या. कष्ट घेतले नाही तर पुढे जाणारच नाहीये मी आत्ता सांगतो लक्षात घ्या. मग डायग्राम आहेत. डेरिव्हेशन नका करू. राहू दे. नका करू. पण फॉर्म्युले आले पाहिजेत. मी असे नमुने बघितलेत. सर मी तो फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करून दाखवू शकतो. पण मला पाठ नाहीये. ह्याला काय उपयोग आहे? काय न्यूमेरिकल सॉल्व्ह करायच्या डेरिव्हेशन करत बसणार आहे तू? नाही, फॉर्म्युले आलेच पाहिजेत. कारण मला तुमच्याकडून आता न्यूमेरिकल्स पाहिजेत. 2 मार्काचे न्यूमेरिकल्स केल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही मला माहिती आहे. आणि 2 मार्काचे न्यूमेरिकल्स किती असतात? तर सेक्शन बी मध्ये 5 असतात आणि सेक्शन डी मध्ये 3 असतात लक्षात घ्या. 8 म्हणजे 16 मार्क झाले प्लस 3 एम-सी-क्यू असतात 1-1 मार्काच्या. 19 ते 20 मार्काला फॉर्म्युला बेस्ड ईझी लाईन टू लाईन क्वेशन आहेत लक्षात घ्या. लाईन टू लाईन म्हणजे पुस्तकात आहे तसे न्यूमेरिकल आहेत मला म्हणायचं होतं. ओके. बरं न्यूमेरिकल करा. ह्यात काय राहिलं का रे? डायग्राम झालं, डिस्टिंग्विश झालं, डेफिनिशन बस फिजिक्सला एवढं करायचंय. एवढे प्रश्न मला करून द्या. 10 तर डायग्राम करा. म्हणजे झाले का 100 क्वेशन्स. मग 100 क्वेशन्स भरपूर होणार आहे. फॉर्म्युला लिस्ट तयार करा लक्षात घ्या. कुठलंही न्यूमेरिकल दिलं तर तुम्हाला आठवलं पाहिजे. सोपे प्रश्न असतात. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर म्हणलं की हाल्फ एल-आय स्क्वेअर. एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर म्हणलं की हाल्फ सी-व्ही स्क्वेअर. एल-सी ऑसिलेशन म्हणलं की दोघांच्या एनर्जी इक्वल करायच्या असतात. मग ते हाल्फ कॅन्सल होतं. मग हाल्फ एल-आय स्क्वेअर इक्वल टू हाल्फ सी-व्ही स्क्वेअर. मग एल-आय स्क्वेअर सी-व्ही स्क्वेअर इक्वल टू तुम्हाला सांगतो इतके ईझी क्वेशन्स आहेत ना. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स आठवल्या पाहिजेत तुम्हाला सगळ्या डेफिनेशन्स लक्षात घ्या. ओके. चला मग फायनली तर सगळं देऊन झालंय. आता फिजिक्स म्हणले की ना मी म्हणायचं वाट बघतोय पेपरची. झालाय माझा अभ्यास. मी सांगेल तेच प्रश्न येणार आहेत लक्षात घ्या. पण आता तुमची तयारी असेल तसं तुम्ही तयारी ठेवायची. म्हणजे काय पेपरची? म्हणजे काय? एवढं करून मला असं पडतील का 100 पैकी 100? कसे पडतील? तुला तुला इम्प्रूव्ह करायचंय. इम्प्रूव्ह करायचंय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय. भीती मनातून काढून टाकण्यासाठी हे परफेक्ट व्हायला पाहिजे. त्यातले जे अवघड पॉइंट आहेत ते अगोदर केले पाहिजेत. डेफिनिशन्स किचकट आहेत का त्या परत-परत लिहून काढल्या पाहिजेत. आणि त्या डेफिनिशन करत असतानाच ह्याची पण तयारी केली पाहिजे. फॉर्म्युले लिहिले पाहिजेत. मग आता मला सांगा, एका मुलानं कमेंट केलं होतं बरं का, की सेक्शन सी आणि डी बद्दल काहीतरी सांगा. सांगितलं ना मी न्यूमेरिकल शिवाय इम्प्रुव्हमेंट नाही म्हणत. फायनली मी बोलून टाकलंय. सगळ्या टाइपचे विद्यार्थी आहेत. मला सगळे टॉपर बनलेले बघायचे आहेत लक्षात घ्या. तुमचा अभ्यास करताय हे बघायचंय मला आणि मला मिळणार आहे. मला माहिती आहे. मला आश्वासन द्या, की सर आम्ही करून दाखवू म्हणून आणि करायचंय. ऑल द बेस्ट.